नमस्कार मंडळी. आज अश्विन शुद्ध नवमी. देवीची 9वी माळ देवी सिद्धिदात्री, आदिशक्तीचं 9वं आणि शेवटचं रूप. एका पौराणिक कथेनुसार सृष्टीच्या आरंभी जेव्हा काहीही अस्तित्वात नव्हतं त्यावेळी ब्रह्मदेवानी सिद्धिदात्री देवीची तपश्चर्या केली. त्यावेळी प्रसन्न होऊन देवीने त्यांना 8 अलौकिक सिद्धी दिल्या. त्या अनुक्रमे अशा आहेत: आणिमा, महिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व, वशित्व आणि गौरीत्वा. या सिद्धींच्या आधारे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. शिवाने देखील देवीची भक्ती केली. त्यालाही देवीने 8 सिद्धी दिल्या. तिच्या कृपेने शिवाचे अर्धे शरीर स्त्री रूपात देवीसारखं बदललं. हे रूप म्हणजेच स्त्री पुरुष समत्वाचं आणि शक्ती संयमाचं प्रतीक आहे. ही देवी कमळावर विराजमान झालेली आहे. 4 हातात चक्र, गदा, शंख आणि कमळ धारण करणारी शुभ्र वर्णाची आहे. या देवीच्या साधनेने पूर्ण सहस्त्रार चक्र जागृत होते आणि पूर्णत्व आणि ब्रह्मज्ञान प्राप्त होते असा समज आहे. भोपाळ, आसाम, वाराणसी आणि मध्य प्रदेश येथे या देवीची मंदिरे आहेत. या देवी सर्वभूतेषु सिद्धिदात्रै रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. मंडळी, आता इथेच थांबूया. जागर देवीचा ह्या सिरीजला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. पुन्हा भेटू लवकरच.